आपण सुद्धा सेवा करा. नाही तुम्हाला देवाची सेवा करता आली, नाही तुम्हाला संतांची सेवा करता आली, तर कमीत कमी आपल्या घरात जे 2 धाम आहेत ना, त्या मायबापाची तरी आपण सेवा करा. मायबापाची सेवा करा, आपल्या बहिणीची सेवा करा, आपल्या भावाची सेवा करा, ग्रंथांची सेवा करा. आता काही दिवसावर येऊन ठेपलेला आहे आमचा एक उत्सव. कुठला हो? रक्षाबंधन. रक्षाबंधन जवळ जसं जसं जवळ येतं महाराज, माझ्या माता माऊलीला एवढा आनंद होतो सांगू का. आजपासून सोन आमच्या जेवढ्या महिला बसल्यात ना, यांचं माझं नातं एक. मी तुमचा भाऊ आणि तुम्ही माझ्या बहिणी. चालतंय का? तुम्ही टाळ्या वाजल्या म्हणजे चालतंय ना. मग ऐका, पहिला उत्सव आमच्या रक्षाबंधन महाराज. जसं जसं जवळ येतं माझ्या माता माऊलीचं अंतकरणाचं फुलून येतं. का? माझा भाऊ येणार आहे, माझा बंधुरा येणार आहे. गाडी घोंगराची घेऊनी बंधू माझा येईल ग, राखीच्या सणाला मला माहेरी नेईल ग. त्या बहिणीनं म्हणावं आपल्या भावाकरता, माझा शेतकरी भाऊ येणार, पण बुलेट घेऊन नाही, पल्सर घेऊन नाही. गाडी घोंगराची घेऊनी बंधू माझा येईल ग, राखीच्या सणाला मला माहेरी नेईल ग. नाते हे प्रेमाचे भाऊ माझा जपेल ग, राखीच्या सणाला मला माहेरी नेईल ग. सर्वात मोठा उत्सव. आणि रक्षाबंधन जवळ आली महाराज, की आम्हाला माऊली ज्ञानोबारायांनी मुक्ताईची आठवण होत्या. जगाच्या पाठीवर महाराष्ट्राच्या भूमीला रक्षाबंधन हा उत्सव जर कोणी दिला असेल तर तो वारकरी संप्रदायानं दिलेला आहे. मुक्ताईन माऊली ज्ञानोबारायांसारखी बहीण भावाची जोडी जगाच्या पाठीवर नाही महाराज. आपण सुद्धा आपल्या भावासोबत तसं जगलं पाहिजे. सांगू का माय, बहिणीनं जर श्रीमंत जर बहीण झाली तर आपल्या गरीब भावाला विसरू नये, आणि भाऊ जर श्रीमंत झाला तर आपल्या गरीब बहिणीला विसरू नये. भाऊ श्रीमंत आहे, बहीण गरीब आहे म्हणून त्यानं बहिणीला टाकून देऊ नये. आणि बहीण श्रीमंत झाली म्हणून भावाकडे तिनं 5,000च्या साडीची मागणी करू नये. हे आमच्या करता रक्षाबंधन आहे. आलंय ना. आज या कीर्तनातून एवढा बोध तुमच्या भावाकडनं घेऊन जा. चुकून कधी आपल्या भावाच्या हिस्स्यामध्ये 2-4 लाखासाठी हिस्सा वाटा मागू नका हो. माय बाप गेल्यानंतर माझ्या बहिणीला हक्काचा उंबरठा जर कुठला असेल ना, तर तो फक्त भावाचा आहे दादा. आणि भावाचा हक्काचा उंबरा कायमचा बाजूला करू नका. 2-4 लाखासाठी त्या भावामध्ये वाटे हिस्से मागू नका. आणि जेवढे भाऊ आहेत तेवढ्यांना सर्वांना सांगणं, आपली बहीण आल्याशिवाय आपण सुद्धा दिवाळी साजरी करू नका. हेच खरं आमच्या करता रक्षाबंधनातलं मातृत्व आणि पितृत्व आणि बहीण भावातलं प्रेम आहे. भातृत्व प्रेम ज्याला आपण म्हणतो. सांगू तुम्हाला, सांगताना महाराज बोलावं असं भरपूर वाटतं, पण वेडे अभावी बोलता येत नाही. पण सांगतोच तुम्हाला, ऐका ना. जगाच्या पाठीवर अनेक नाती होऊन गेले, पण भाऊ बहिणीचं नातं हे जगाच्या पाठीवरचं आगळं वेगळं नातं आहे. ज्याला बहीण नाही ना दादा, त्याला विचारा. मला बहीण नाही नाना. लहान असताना जर रक्षाबंधन जवळ आलं ना, तर आम्ही आई जवळ जायचो, आईला म्हणायचो, आई माझ्या मित्राच्या हातावर राखी आहे, माझ्या त्या मित्राच्या हातावर राखी आहे, माझा शेजारी खेळणारा मुलगा त्याच्या हातावर राखी, आई माझ्या हातावर राखी का नाही. आईनं मला म्हणावं, तू काळजी करू नको. अरे कोण म्हणलं तुला बहीण नाही, तुझी आईच तुझ्या बहिणीसारखी आहे. आईनं आमच्या हातावर राखी बांधावी. दुसऱ्या दिवशी शाळेत मुलांनी आम्हाला नाव ठेवू नये म्हणून विशाल दादा आम्ही दुकानावर 2-2 रुपयाच्या राख्या विकत घेऊन हातावर बांधायचो आणि शाळेत जायचो. कारण मला विचारा बहीण काय असते. बहीण ज्याला नाही ना त्याला विचारा दादा. देवानं तुमच्या आयुष्यात बहीण दिली आहे ना, सांभाळा तिला, जपा तिला, प्रेम द्या तिला, आदर द्या, मान द्या, सन्मान द्या. आणि तुमच्या आयुष्यात जर भाऊ दिलाय ना, तर भाऊ सारखा पाठीराखा जगाच्या पाठीवर कोणी नाही. माझ्या निवृत्तीनाथांना एकदा इच्छा झाली मांडे खाण्याची. मुक्ताईनं फक्त निवृत्तीनाथांचे डोळे आणि चेहरा बघितला. दादा दादा मांडे खाण्याची इच्छा झाली दादा. दादा काळजी करू नका, लहानपणी आपले आई वडील गेलेत. आणि असं म्हणता दादा
आई लहानपणी निघून गेली तर ताई ही आईची जागा घेत असते. त्या माझ्या चिमुरड्या, माझ्या चिमुकल्या, माझ्या मुक्ताईनं आपली पर्णकुटिया सोडावी, चालत चालत त्या गावात यावं, कुंभारवाड्यात जाऊन कुंभार दादाला म्हणावं, काका काका, अहो काका, मला खापर देतात का, खापर देतात का, माझ्या दादाची मांडे खाण्याची इच्छा आहे. अहो लहान असताना आमचे आई वडील सोडून गेलेत. काका असं म्हणतात ना की आई निघून गेल्यानंतर ताई ही आईच्या जागेवर असते, आईची ममता देत असते. काका द्या ना हो खापर. पण कोणी खापर दिलं नाही महाराज माझ्या मुक्ताईला. मुक्ताईनं घरी यावं, आपलं डोकं त्या दोघं गुडघ्यांमध्ये घालावं आणि डोकं गुडघ्यात घालून ढाय मोकलून रडावं आणि मुक्ताईचा आवाज त्या ज्ञानदादापर्यंत जावा आणि माझ्या माऊली ज्ञानोबारायनं धावून यावं, मुक्ताईच्या पाठीवरनं डोक्यावरनं हात फिरवून म्हणावं, मुक्ते अगं काय झालंस. मुक्ताईनं आपले डोळे पुसत पुसत म्हणावं, दादा खरं सांगू का, खापर मिळालं नाही याचं दुःख नाही दादा, मग माझ्या भावाची इच्छा मी पूर्ण करू शकत नाही हे सर्वात मोठं दुःख माझ्या पाठीमागं आहे. ज्ञानोबारायनं म्हणावं, मुक्ता अगं ज्ञानदा सारखा, ज्ञानेश्वरा सारखा तुझा भाऊ आणि दादा असताना काळजी कशाला करतेस. बहिणीची इच्छा पूर्ण करण्याकरता हा ज्ञानदा पाठीचा तवा केल्याशिवाय राहणार नाही. माझ्या माऊली ज्ञानोबारायनं वनव्यासारखं वाकावं आणि लाल बुंद आपली पाठ करावी आणि मुक्ताईला म्हणावं, मुक्ते टाक आता मांडे. मुक्ताईनं माझ्या माऊली ज्ञानोबारायांच्या पाठीवर मांडे टाकावेत. का तर आपल्या मोठ्या भावाची इच्छा पूर्ण व्हावी याच्याकरता. लाल बुंद झालेली ती पाठ आहे. अहो आम्हाला अगरबत्तीचा चटका सहन होत नाही दादा. माझ्या माऊली ज्ञानोबारायानं पाठ लाल बुंद केली, मांडे भाजू लागलेत. मांडे बनवता बनवता सोपान काकांना जवळ यावं, हात जोडावेत. अगं मुक्ते एकदा दादाची पाठ बघ, लाल बुंद झालेली पाठ. पण एक वाक्य बोलावं असं वाटतं दादा तुमच्या समोर. हो, बहिणीची इच्छा पूर्ण करण्याकरता आपली पाठ लाल बुंद करून आणि पाठीचा तवा करून मांडे भाजणारा ज्ञानोबाराय फक्त या महाराष्ट्राच्या मातीला मिळालेला, हे विसरून चालणार नाही. म्हणून बहीण भावाचं नातं हे जगाच्या वेगळं नातं आहे. म्हणून आपण आपल्या बहिणीला, आपल्या भावाला जपलं पाहिजे. सांगू का, यावेळचं रक्षाबंधन नक्की करा, यावेळचं रक्षाबंधन नक्की करा. पण कसं करायचं, बहीण ओवाळायला आली, बहिणीनं हाताला राखी बांधली, बहिणीनं ओवाळलं की त्या बहिणीच्या ताटात 500, 1000, 2000, 5000ची साडी तुम्ही टाका किंवा नका टाकू, पण त्या बहिणीच्या ताटात आपल्या आयुष्यात लागलेलं चुकीचं व्यसन टाका. ही आपल्या आयुष्यातलं खरं रक्षाबंधन आहे. आणि माझ्याही बहिणीला सांगणं आहे, माझ्या दादाला राखी बांधताना, तुझ्या दादाला राखी बांधताना फक्त एक काम कर, राखी बांधण्याच्या आधी दादा समोर बस आणि दादाला सांग, दादा दरवर्षाप्रमाणे याही वर्षी राखी बांधल, याही वर्षी तुला ओवाळेल, आदराने प्रेमानं आशीर्वाद तुला देईल. पण दादा या वर्षी तुझ्याकडनं 2 वचनं पाहिजेत. पहिलं वचन, माझ्या ताटात तू 5000ची साडी देऊ नको, 5000 देऊ नको, मला कुठलं गिफ्ट देऊ नको, पण 2 वचन मला दे. पहिलं वचन, दादा जेव्हाही तू या घराच्या बाहेर निघशील आणि रस्त्यानं चालशील ना, रस्त्यानं चालणारी प्रत्येक स्त्री ही बहीण म्हणून तू स्वीकारशील आणि बहीण म्हणून तिचा आदर करशील. पहिलं वचन मला दे. हे ताटात आपलं वनवा मागून घ्या. दुसरं त्या दादाला सांगा, दुसरं द्यायचं असेल तर एक दे. जे खाऊन पिऊन आतापर्यंत आयुष्याचा नायनाट केलेला आहे ना, जे चुकीचं खात असेल ते चुकीचं खाऊ नको, जे चुकीचं पित असेल ते चुकीचं पिऊ नको, व्यसनाधीन होऊ नको. व्यसन बाजूला टाक आणि माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबारायांची संगती कर. हीच माझ्याकरता खरं रक्षाबंधन. हे आपल्या भावाकरता आपण हे मागून घ्यायचंय. आणि हे मागितलं तर मग म्हणता येईल, इसे समझो ना रेशम का तार भैया, मेरी राखी का मतलब है प्यार भैया, प्यार भैया, प्यार भैया. बस. आणि तो उत्सव आमच्याकरता मोठा असेल. म्हणून माझ्या प्रत्येक बहिणीला, माझ्या प्रत्येक दादाला सांगणं, या वर्षाचा उत्सव करा, पण या वर्षाच्या उत्सवामध्ये आपल्या बहिणीच्या ताटात द्यायचं असेल तर 1 धर्मानं वागणं द्या, 2 व्यसन सोडून द्या आणि 3 बहिणीच्या ताटात द्यायचं असेल तर ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा द्या. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही.